श्री कबरदार विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. नवनाथ महाराज की जय. श्रोता वक्ता श्री पांडुरंग समर्थ. श्री गणेशाय नमः. ऐसा विचार करुणी चित्ती, बोलता झाला ती युती. मनी मी म्हणे मी येतो तुमच्या संगती, न्याल तरी की कृपेने. ये रे म्हणे नरेंद्रोत्तमा, येऊ पाहसी संगती आम्हा. तरी कुशलपणी काय तुम्हा, भोवरिली विद्याजी. तर अशा प्रकारे आपण जो पाहत आहोत कथा भाग, आणि गोरक्षनाथ त्या युवतीला कलिंगा नावाचे जे काही वेश्या आहे, त्या मेळ्याची जी प्रमुख आहे, त्या वेशीचा मेळा जो चाललेला आहे, त्याची जी प्रमुख कलिंगा नावाची जी काही युवती आहे, आणि तिला विचारत आहे की मीही तुमच्या बरोबर येऊ शकतो का. तर ती जी कलिंगा आहे ती म्हणत आहे गोरक्षनाथांना, आपल्या गुरु गोरक्षनाथांना, की तुम्हाला काय कला अवगत आहे, तुम्ही काय दावू शकता ह्या जगाला, की तुम्हाला आमच्या बरोबर तिथं आम्ही नेहू. तर तुम्ही सांगा की तुम्हाला जी काही कला अवगत आहे तरच आम्ही तुम्हाला नेहू, असे त्या स्त्रिया आणि आपल्या गुरु गोरक्षनाथांना म्हणत आहे. येरी म्हणे गाणे वाजविणे, येरू म्हणे करुणी गायन, तुम्हा सवे चातुर्य मानून. आणि मृदंग वाद्य वाजविन, कुशळपणे नेटका. तर अशा प्रकारे गोरक्षनाथ म्हणतात की मला गायन करता येतं, मला मृदंग वाजवता येतो, आणि तुमच्या बरोबर ही जी काय मला येणारी कला आहे अत्यंत कुशलपणे मी करू शकतो, असं गोरक्षनाथ आणि त्या कलिंगा नावाच्या जी काही वेश्या आहे तिला म्हणत आहे. येरी म्हणे गाणे वाजविणे, येतसे चातुर्यवाणे, तरी प्रथमारंभी आम्हा दाविणे, कैशरीती कुशलत्व. येरू म्हणे जी काय उशीर, आताची पहावा चमत्कार, हात कंकणा आदर्श व्यवहार, कासया पाहिजे दृष्टी ते. तर गाणं वाजवता येते तुम्हाला, तर मृदंग वाजविता येतो, गाणं वाजवता येतं, तर तुम्ही आम्हाला काय करा, इथं वाजवून दाखवा. तुम्ही गीत जे काही तुम्हाला गाणं येतं ते गाणं गायन करून दाखवा, मृदंग वाजवून दाखवा. आणि त्यानंतर गोरक्षनाथ म्हणत आहेत की हातच्या काकणाला आरसा कशाला, लगेच दाखवतो म्हणतोय मी तुमच्या पुढे गाणं म्हणून आणि मृदंग वाजवून, आणि पुढे लोवीत सांगत आहे. येरी म्हणे गाणे, येरू म्हणे जी काय उशीर, की स्पर्शता शुद्ध अमरपण, होय न होय केली पान, की स्पर्शिल्या परिसोन, न होय भ्रांती मिळवेल काय. तरी आता या ठाई मम विद्येची परीक्षा घ्यावी, ऐसे ऐकताची कलिंगामही सदनाहुनी उतरली. तर अशा प्रकारे की स्पर्शता शुद्ध अमरपण, होईन केलिया पान, की स्पर्शिल्या परिसोन, न होय भ्रांती मिळवेल काय. तर अशा प्रकारे अमृतता निस्ता ह्या ठिकाणी स्पर्श झाला तरी ह्या ठिकाणी त्याला अमरपण प्राप्त होतं. म्हणजे ज्या माणसाला त्याचा निस्ता स्पर्श झाला तरी त्याला अमरपण प्राप्त होतं, किंवा परिसाचा जरी फक्त स्पर्श जरी झाला लोखंडाला तरी त्याचं सोनं होतं. तर ह्याच्या गोरक्षनाथ म्हणत हातच्या काकणाला आरसा कशाला, लगेच त्याने ह्या ठिकाणी आताच लगेच मी ह्या ठिकाणी गायन करून दाखवितो, मृदंग वाजून दाखवितो, असं या ठिकाणी गोरक्षनाथ म्हणतात. ती कलिंगा नावाची जी स्त्री आहे, ती जी वेश्या आहे, ती जी महिला आहे, काय करत आहे. तरी आता या ठाई
मम विद्येची परीक्षा घ्यावी, ऐसे ऐकताची कलिंगामही सदनाहुनी उतरली. तर अशा प्रकारची जी आताच मी ह्या ठिकाणी आपली परीक्षा, माझी परीक्षा तुम्ही घेऊ शकता. मी तुम्हाला कुशल गायन वादन करून दावू शकतो, असं म्हणतात. ती खाली उतरलेली आहे आणि ती कलिंगा नावाची स्त्री पुढे काय करत आहे. महितळी महितळी घालून आसन, सारंगी देत आणून, म्हणे नवरसे कुशलत्वपण, कळा दावी कोणती. ऐसे ऐकुणी तियेची गोष्टी, करी कवळुनी भस्मची मुठी, गंधर्व प्रयोग होती, जलपुनी भाळी चर्चितसे. तर अशा प्रकारे आपल्या गुरु गोरक्षनाथांनी आपलं थोडं भस्म घेतलेलं आहे आणि गंधर्व भस्म घेतलेला आहे आणि गंधर्व प्रयोग जो आहे, त्याचा जो मंत्र आहे, त्या मंत्राचा या ठिकाणी जप केलेला आहे आणि ती जी भस्मची मुठी आहे आणि ती आपल्या कपाळाला लावलेली आहे. आणि त्यानंतर पुढे गोरक्षनाथ काय करत आहे. महितळी घालून आसन, ऐसे ऐकोणी, चर्चुनी दाही दिशा प्रेरितसे, आणि चतुर्थ वाद्याते स्पर्शितसे, ऐसे झाली अहंकार देतसे, गावे वाजवावे म्हणून या. तर अशा प्रकारे हे जे गोरक्षनाथ आहेत, या गोरक्षनाथांना काय अशक्य आहे. ती जी भस्मची मुठी आहे, त्यांनी चारी दिशाला फेकलेली आहे आणि तुम्ही मला सहकार्य करा असं म्हणत आहेत. गावे आणि वाजवावे आणि असं या ठिकाणी म्हणून त्यांनी सर्वत्र ह्या ठिकाणी ती भस्मची मुठी फेकलेली आहे. आणि पुढे काय चमत्कार घडत आहे. तरी कानुनी तरु पाषाण, जलपती गंधर्वा सारखे गायन, तंत वितंत सुस्वरी वादन, वाजवी वाद्य चातुर्य हो. आपुले आपण वाद्य वाजविती, पाषाण तरु गायन करीती, हे पाहुणी कलिंगा युवती, आश्चर्य करी मानसी. सोमुखी ओपुणी मध्यमांगुळी ती, विस्मय करी आपल्या पोटी, चित्ती म्हणे हा नरधुर्जटी, ईश्वर तुल्य भासतसे. तर अशा प्रकारे त्यानं असं गायन चालू केलेलं आहे. तेथील पशु पक्षी दगड जे काही आहे, ते सुद्धा ह्या ठिकाणी गायन करू लागलेले आहेत. पशु पक्षी अगदी चराचरच ह्या ठिकाणी गातय की काय, गाणं म्हणतंय की काय, सर्वत्र ह्या ठिकाणी असं त्या गुरु गोरक्षनाथ जे आहेत त्यांनी सुरू केलेलं आहे. आणि ती जी कलिंगा नावाची स्त्री आहे, तिला वाटत आहे की ईश्वरासमानच हा आहे योगी, आणि अत्यंत ह्या ठिकाणी ती तोंडात तिनं बोट घातलेलं आहे, आश्चर्य करीत आहे. आणि पुढे आपल्याला जो कथाभाग आहे तो धुंडीसुतमाल महाराज सांगत आहे. जो पाषाण तरु हाती गायन, करवित गंधर्वा सरी आपण, तया लागे स्वतः गायन, अशक्य करावया. तर अशा प्रकारे त्यांनी सर्व जगाला गायन करायला लावलेलं आहे. पशु पक्षी झाडं जे वृक्ष आहेत, पाषाण म्हणजे ह्या ठिकाणी दगड जे आहेत, तीच गावं लागलेली आहेत. तर या ठिकाणी ती विचार करीत आहेत, तो जो ह्या जगाला गीत गायला लावत आहे, ज्याच्यामुळे हे जग गायन करायला लागलेलं आहे, तर तो स्वतः कसा गात असेल. आणि ह्या ठिकाणी ती कलिंगा नावाची जी काही वेश्या आहे, महिला आहे, ती आश्चर्य व्यक्त करीत आहे की कोणत्या जेने बुरट गौतमी काशे खाली, सर्व पदार्थ मही उद्धरिली, त्या ते कामधेनु निर्माया भली, परम अशक्यता न बोलावी, की कोणत्याही वृक्षाखाली कामनापूर्वी सकळी, ते कल्पतरू मिळी, अनायाशे शोभतसे.
तन्याय वृक्ष पाशानी आणिले जाणे गंधर्व मांडणी. तो स्वतः सिद्ध कुशलपणी गाणार नाही का बोलावे. तरी आता असो कैसे आपणची राहावे याची संगतीस. ऐसा विचार करून स्वचित्तास बोलती झाली विबळा. म्हणे महाराजा सद्गुण सरिता मी दीन किंकर अनाथा. ऐसा कामू दिला चित्ता तरी सिद्धार्थ आव्हानी. तर अशा प्रकारे ती जी स्त्री आहे ती गोरक्षनाथांचं जे काही कृत्य आहे, कार्य आहे, त्याने या सृष्टीला जसं गाणं म्हणायला लावलेलं आहे, जसं वाद्य जे काही वादन आहे, गायन आहे, ते ह्या सृष्टीला करायला लावलेलं आहे. तर ती विचार करत आहे, तो जो ह्या सृष्टीला गाणं म्हणायला लावत आहे, तर त्याच्या पुढं अशक्य काय आहे. तो स्वतः किती सुंदर गात असेल आणि ते आश्चर्य व्यक्त करीत आहे आणि असं म्हणत आहेत की आपणच ह्याची संगती धरावी. आणि ती गोरक्षनाथांना म्हणत आहे की हे महाराजा, हे सद्गुणांची नदी असलेल्या महाराजा, ह्या माझ्यासारख्या अनाथाला ह्या ठिकाणी तुम्ही सनात करा. तुमचीच संगती मला आवश्यक आहे. आणि तुम्ही जे ह्या काही सृष्टीला गायन करायला लावलेलं आहे आणि हे पाहून मी आश्चर्यचकित झालेले आहे. तुमचीच संगती मला पाहिजे आहे आणि ही इच्छा माझ्या मनात उत्पन्न झालेली आहे. तर पुढील जो कथाभाग आहे अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आणि आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब अवश्य करा ही नम्र विनंती. आणि पुढील जो कथा भाग आहे तो आपल्याला धोंडीसूत मालू महाराज पुढे सांगणार आहेत. हा 19वा अध्याय. फारच सुश्राव्य असा हा अध्याय आहे. अध्याय सर्वच सुश्राव्य आहेत, श्रवणीय आहेत. ह्या 40 अध्याय म्हणजे 40 मंत्र आहेत आणि असे मंत्र ऐकण्यासाठी आणि आपला चॅनेल सबस्क्राईब करा ही नम्र विनंती. धन्यवाद. पुंडलिक वरदाहरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. नवनाथ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. पार्वती पते हर हर महादेव.